लोटांगण घालतात, लोटांगण. रामकृष्ण हरी मित्र हो, आजचा जो आपला मुक्काम आहे तो वेळापूर येथे आहे आणि आज देखील आपल्याला गोल रिंगण पाहायला मिळणार आहे. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आज काय वारीमध्ये खास घडतं आहे मी तुम्हाला दाखवतो. आता सकाळचा नाश्ता करायची तयारी चालू आहे बघा. इकडे नाश्त्याला बघा असा घरून बनवून आणलेला चिवडा आहे मस्त. मग आम्ही कुठं नाश्ता करतोय हे बघा. ह्या बाजूला रोड आहे, इकडे पण रोड आहे आणि असं मध्ये डिवायडरवर बसून आमचा नाश्ता चालू आहे बघा. आई ते पायातलं किती तोळ्याचं आहे? 25 तोळ्याचं आहे. बापरे, चांदीचं आहे ना ते? आणि ते का घालतात बरं तसं एवढं मोठं? गोड दिसते बाई, गोड दिसते, गोड दिसते म्हणून. चलू लागली कुण कुण वाजले गोड पेटते आली. हा बरोबर. त्यांचं वर्णन भारी एकदम. गोड दिसते बाई म्हणे. हा, चलू लागली की आवाज येतोय खुनू खुनू. सहसा ते पैंजण वगैरे घालतात ना सहसा. हे मी पहिल्यांदाच बघितलं असं. त्याला काय म्हणतात नेमकं, काय नाव? वाळे. हा बरोबर, वाळे हा शब्द ऐकलाय मी. भारी भारी. आता कोण घालत नाही, आता पैंजण बी घालत नाहीत कोणी सहसा. आता सिटी तुमच्या सिटी लोक येड्यावानी कानातले लांबणीचं घालते, पायात काय नाही, हातात अडकलं की चाललं तुटून. बरोबर. सिटीचे लोक हानीच बी नाहीत ना, खेड्याचे झपका. हानल्या मारल्याशिवाय शब्दच नाहीत आपल्याकडं. भारी काम आहे. नितीन, आपल्याला एक गोष्ट जाणवली इथं आल्यावर. आपण जेव्हापासून आलो तेव्हा रस्त्यानं आपण बघतो की माऊली आले का, माऊली निघले का, माऊलीचा विसावा कुठे आहे, माऊलीने आंघोळ केली का, माऊलीची आरती झाली का. म्हणजे साक्षात माऊली सोबत असण्याचा भास नव्हे, आहेतच सोबत असं समजून सगळे वारकरी चालतात. बरोबर. आणि त्या पादुकाला पादुका नाही, स्वतः माऊलीच असं समजून बोलतात. बरोबर. आणि त्याच्यानुसार वारी करतात. म्हणजे असं नाही की माऊलींचा रथ आहे किंवा माऊलींची प्रतिमा आहे, माऊलींच्या पादुका आहेत, साक्षात माऊलीच आहेत असं समजूनच आहेत. त्यावेळी एक जिवंत माणूस किंवा संत आहेत आपल्यासोबत, वावरत आहेत, त्या धरूनच सगळे लोक सगळं उल्लेख करतायत की माऊली थांबले, माऊली निघाले, माऊली चालले, माऊलींनी स्नान केलं. हे एक विशेष आहे. चला आता आपण माऊलींच्या दिशेने आता आपण मार्गस्थ होतोय. समोर माऊलींची आपली भेट होईलच आणि मग आपण आपल्या दिंडीमध्ये लागू. चला आता रिंगणाच्या दिशेने चाललोय आम्ही. भरपूर गर्दी झाली बघा. सगळ्या दिंड्या लाईनीमध्ये लागलेल्या आहेत कारण आता समोर येणार रिंगण आहे इकडे. चला आता आम्ही माऊलींच्या रिंगण सोहळ्याच्या जवळ आलेलो आहे. हे बघा, हा गोल रिंगणांचा नकाशा आहे, मध्ये पालखी विसावा आहे आणि बाजूला असं गोल रिंगण आहे. ब्रिजवर बघा किती लोक आहेत. आज पण भरपूर गर्दी आहे. आमची दिंडी यायच्या अगोदरच रिंगण सोहळा झालेला आहे. बरं झालं काल मी रिंगण पाहून घेतलं. बरोबर. कसं आहे, आम्हाला दिंडीसोबत चालावं लागतं आणि माऊलींच्या रथासमोरच्या ज्या दिंडी आहेत ना त्या अगोदर पुढे येतात आणि आपली 105 क्रमांकाची दिंडी ही मागं राहते. त्यामुळे रिंगण सोहळा आज लवकरच पार पडलेला आहे. हे बघा, इकडे असे वारकरी आता इकडे उभे आहेत, थोडासा विसावा घेतील आणि मग फुगड्या वगैरे खेळायला चालू करतील. हे बघा, इकडे अशा माऊली फुगड्या वगैरे खेळतात, पाहिलं का? ते बघा, लहान मुलीला असं बसवलंय आणि तिघीजणी मिळून फुगड्या खेळतात. वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे. ऊन वगैरे नाही आहे, आभाळ आलेलं आहे, थंडगार अशी हवा सुटलेली आहे. लोटांगण घालतात, लोटांगण.
वा 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 वा. बघा आजी. वा 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 वा. उत्सव कसा साजरा करायचा हे वारकऱ्यांकडून शिकलं पाहिजे. कोणी लोटांगण घालतंय, कोणी फुगड्या खेळतंय, कोणी नाचतंय. फार भारी वाटतंय हे सर्व पाहून. शाळा फुगडे. हळूहळू. वा वा वा. देत नाही तुम्ही.
मित्र हो, याला म्हणतात उत्सव, याला म्हणतात सोहळा, माऊलींचा सोहळा. बाजरीची भाकरी, मस्त आज भाकर चुरून खायचा योग आलेला आहे. बेसन वडी आणि मस्तपैकी आमटी आहे, भात आहे, शिरा आहे, गावच्या सारखं आहे. कांदा वगैरे अजून आला नाही आम्हाला. मित्र मस्तपैकी आमचं पोटभर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण मुक्कामाच्या दिशेने चाललेलो आहेत. आता मला वाटतं 1-2 तासातच आपलं मुक्कामाचं ठिकाण येईल, वेळापूर. इकडे आजूबाजूला अशा केळीच्या बागा आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, इकडं ऊस आहे. मस्त गाव आहे. चार्जरला जागाच नाही राहिली. अगोदरच येऊन उडी पडते इकडे. कोणाचे चार्जर आहे त्याच्यामध्ये? सगळ्यांचे चार्जर आहेत हा. मित्रो, आपल्याला दुसरं गोल रिंगण तर पाहायला नाही मिळालं, परंतु सर्व माऊलींनी ज्या प्रकारे ठेका धरला, फुगडी खेळली, अक्षरशः काहींनी तर लोटांगण घातलं. तर हा उत्साह, ही एनर्जी पाहून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले पुढील येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी आपले मागचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते देखील पाहून घ्या. एक प्रकारे तुमची वारी घडून येईल. रामकृष्ण हरी.